नमस्कार. महाराष्ट्रातले प्रसिद्ध मूर्तिकार चित्रकार आहेत. मी त्यांना विनंती करतो की संदीपजी स्नेहल मॅडमची यथोचित परिचय तुम्ही करून द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि स्नेहल पागे मॅडम मी तुमचंही मनापासून स्वागत करतो आणि संदीप लोंढे सरांच्याकडं मी सूत्र देतो. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार सर. सरांनी एक मोठी जबाबदारी दिली आहे स्नेहल मॅडमची एक ओळख करून द्यायची. तसं आमची प्रत्यक्ष भेट फार कमी झाली आहे. पोर्ट्रेट सिम्पोजियम जे झालं होतं तेव्हा त्यांचं प्रत्यक्ष काम करताना बघायची संधी मला मिळाली होती 2-3 वेळा आणि अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने कसं काम करावं हे त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. तर मला सरांनी एक बायोडाटा पाठवला होता. तो खूप मोठा आहे आणि आपण ज्याला हेवी वेट म्हणतो असा बायोडाटा आहे. मी तुम्हाला जस्ट वाचून दाखवतो. त्यावेळेला तुम्हाला कल्पना येईल थोडी की आपण आज किती मोठ्या पाहुण्या आपल्याकडे आलेले आहेत. तर संपूर्ण नाव स्नेहल पागे मॅडम. त्या कोथरूड पुणे येथे राहतात आणि त्यांची वेबसाईट आहे स्वतःची www.snehalpage.com. त्यांचं एज्युकेशन आहे प्रोफेशनल कोर्स म्हणजे 3 वर्षाचा कोर्स होता तो स्टुडिओ अँकॅम्युनिटी फिलाडेल्फिया USA. त्यानंतर त्या MA एंडॉलॉजी आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठातनं. डिप्लोमा इन अप्लाइड आर्ट्स डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन आहे अभिनव कला महाविद्यालय पुणे येथून. आणि त्यांचा एक्सपिरियन्स आहे कंडक्टेड कलर स्टडी अँड पोर्ट्रेट वर्कशॉप इन पुणे सिन्स 2013. Portrait demonstration, Art Society of India and various arts institutions. Work as an assistant lecturer in Abhinav Art College for 2 years. Illustrations for Sakar, Loksatta, Bal Bharati, Kishore, Utkarsha Prakashan, Rajahans Prakashan, etc. आणि त्या अनेक नॅशनल इंटरनॅशनल स्पर्धेत त्यांना अनेक मोठी पारितोषिके मिळाली. त्याच्यात एक ग्रँड प्राइज होतं कामत सरांनी जे पोर्ट्रेट ग्रुप स्थापन केलं होतं. त्याच्यात अॅन्युअल कॉम्पिटिशन मध्ये 2016 मध्ये त्यांना ग्रँड प्राइज मिळालं होतं. त्याच्यानंतर ग्रँड प्राइज नाहीये, मला सर्टिफिकेट मिळालं होतं. ओके. त्याच्यानंतर दुसरं मोठं एक अचिव्हमेंट आहे सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स इन पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका इंटरनॅशनल पोर्ट्रेट कॉम्पिटिशन, जी सगळ्यांना माहिती आहे की किती प्रतिष्ठेची आहे. ते 2012 मध्ये त्यांना सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स मिळालं होतं. आणि फायनलिस्ट होत्या ते आर्ट रिन्युअल सेंटर आर्ट सलॉन 2015, 14 आणि 2012. तसंच VA माळी अवॉर्ड फॉर पोर्ट्रेट पेंटिंग प्रफुल्ल डहाणूकर आर्ट फाउंडेशन 2015. अवॉर्ड फॉर आउटस्टँडिंग एंट्री अँड रिअलिस्टिक पेंटिंग आर्ट सोसायटी ऑफ इंडिया 2012. बेस्ट ऑफ शो रेमेर आर्ट पेंटिंग कॉम्पिटिशन ऑगस्ट 2012. बेस्ट ऑफ शो बोल्ड ब्रश पेंटिंग कॉम्पिटिशन जुलै 2012. Winner Portrait Artist Group Online Competition for April-May 2015 and January 2014. Painting selected at the Bombay Art Society 2014, Art Society of India 2012. First award Kala Utkarsha Mirage on the Spot Landscaping Competition 2004, 5, 6. Award for Kala Utsav Sangli on the Spot Landscape Competition 2005, 2006. Second award G. Kamble on the Spot Landscape Competition कोल्हापूर 2004. त्यांची अनेक एक्झिबिशन झालेले आहेत. त्याच्यात 2018 साली मिस्टेरियस ट्री नावाने जहांगीर आर्ट गॅलरीत एक्झिबिशन होतं. अतिशय सुंदर काम केलेलं होतं त्याच्यात. 2015 मध्ये रेव्हियर सोलो एक्झिबिशन नेहरू आर्ट सेंटर आर्ट गॅलरी मुंबई येथे झालं होतं. नंतर 2014 सोलो एक्झिबिशन होतं आर्टिस्ट सेंटर आर्ट गॅलरी मुंबई. आणि 2012 परसेप्शन ऑफ लाईट सोलो एक्झिबिशन सुदर्शन आर्ट गॅलरी पुणे. अजूनही बराच मोठा त्यांचा बायोडाटा आहे आणि एकंदर आपल्याला त्यांचा एक आवाका लक्षात येईल की किती मोठ्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. आणि विशेषतः ऑइल या माध्यमावर त्यांचं जास्त प्रभुत्व आहे. मी 2-3 वेळा त्यांचं काम करताना बघितलेलं आहे. तर आज मोठी संधी. खरं गेल्या वेळेस जेव्हा कार्यक्रम कॅन्सल झाला तेव्हा मला चुटपुट लागली होती की कारण मीच तेव्हा अवेलेबल नव्हतो. तर मला असं वाटलं की आपला हा कार्यक्रम मिस होतो का काय, पण तो बहुतेक योगायोग चांगला असावा. त्यामुळे आज ती संधी बघायची मिळाली. त्याबद्दल सुहास सरांना खूप धन्यवाद आणि स्नेहल मॅडमचं स्वागत.
हा सर, तुमच्यासारखे लोक नाही आहेत कार्यक्रमात त्या दिवशी म्हणून आम्ही कार्यक्रम कॅन्सल केला खऱ्या अर्थानं. दर्दी लोक पाहिजेत कार्यक्रमाला. आणि आजही खरंच आनंद होतोय की आज आपल्याबरोबर आहेत. बरेच लोक जॉईन झालेले आहेत आणि निलिशा पण आहे. आपण हा कार्यक्रम सुरू करूया. आणि सर, आपण मॅडमना विनंती करूया की कार्यक्रम त्यांनी सुरू करूया. नक्की नक्की. स्नेहल मॅडम. धन्यवाद सर. लोंढे सर धन्यवाद. मी तुमची शिल्प प्रत्यक्ष थोडी पाहिलेली आहेत आणि फेसबुकवर पण पाहिली, त्यामुळे तुम्ही जी ओळख करून दिली त्याबद्दल फार धन्यवाद. थँक्यू. मला पण तुमची फार कामं आवडतात. आता थोडी मी सुरुवातीला बॅकग्राऊंड सांगते. 2.5 वर्ष इनकामी नाटी नावाच्या एका परदेशी स्टुडिओमध्ये शिकायला गेले होते. तेव्हा तिथे मला एक विशेष विषय शिकायला मिळाला, तो म्हणजे कलर स्टडी. इम्प्रेशनिझमच्या अंगाने जाणारा तो स्टडी आहे आणि तशी तशी शिकवणारे इन्स्टिट्यूट अशा अतिशय अगदी बोटावर मोजण्या इतक्याच आहेत. तर त्याचा मी बऱ्यापैकी ते प्रमोट करत असते. मी त्याच्यासाठी मी काही वर्कशॉप पण घेतली होती मध्ये. आणि हा एक माझा पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन मी तयार करून केलेलं आहे, ते मी तुमच्या समोर सादर करणार आहे. तर त्याच्यामध्ये इतिहास आहे, इम्प्रेशनिझम किंवा कलर स्टडी कधीपासून चालू झाला आणि कशामुळे चालू झाला, आणि त्याच्या मागची कारणं काय आहेत, आणि ते कसं नक्की करतात, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. तर मी ते आता स्क्रीन हे करते. ओके. तर हा प्रेझेंटेशन जे आहे ते मी चालू करते. कलर स्टडी, हिस्ट्री, रिझनिंग अँड प्रोसेस. मॅडम. त्याचा इतिहास आहे, त्याच्यामध्ये त्याचं लॉजिक आहे, आणि ते कसं करतात त्याची प्रोसेस आहे. तर आपण त्याच्या इम्प्रेशनिझमच्या आधी थोडं सुरुवातीपासून बघूया. सॉरी. हे अलेक्झांडर कॅबनेल नावाच्या आर्टिस्टचं चित्र आहे. हे प्री इम्प्रेशनिझम किंवा अकॅडमिक पेंटिंग या प्रकारामध्ये त्याला म्हणलं जातं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर सगळे ब्राउनिश कलरच्या शेड्स आहेत. रंगाचं थोडं प्रमाण कमी आहे, जे आपल्याला इम्प्रेशनिझम मध्ये दिसतं तसं ते नाहीये. आणि लाईट मध्ये सुद्धा ते कळतं आपल्याला की हे स्टुडिओमध्ये केलेलं चित्र आहे. म्हणजे त्याच्यामधली जी परिस्थिती आहे किंवा दृश्य जे आहे ते आउटडोर असलं तरी सुद्धा ते चित्र जे आहे ते मात्र इनडोअर केलंय. आणि त्याच्यामध्ये रेफरन्स बॅकग्राऊंडचे वापरलेत, बॅकग्राऊंडचा रेफरन्स वापरून बॅकग्राऊंड केली आहे. आणि ती जी फिगर आहे ती मात्र इनडोअर केली आहे आणि त्याच्या खालून असा लाईट त्याला दिलेला असावा असं दिसतं. तर त्याच्या आधी काय होतं, तर काय नक्की त्याचे परिमाण आहेत प्री इम्प्रेशनिझमचे, तर अकॅडमिक पेंटिंग आणि पिगमेंट मेकिंग. पिगमेंट मेकिंग आपण त्याच्या नंतर बघूया थोडं. अकॅडमिक पेंटिंग म्हणजे थोडी मी त्याची उदाहरणं दाखवते. हे जे आहे चित्र ते वेलाक्वेज नावाचे आर्टिस्ट आहे, स्पॅनिश आर्टिस्ट आहे. इथे पण तुम्ही बघाल तर प्रकाशाचा खेळ आहे, लाईट अँड शॅडोचा अभ्यास आहे, टोनल व्हॅल्यूज अत्यंत त्याचा खूप अभ्यास आहे. पण रंग मात्र मिनिमम वापरलेत किंवा ज्याला म्हणतात लिमिटेड पॅलेट, त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. त्यांना ते वापरायचं नव्हतं असं नाहीये, रंग त्यांच्याकडे अवेलेबलच नव्हते असं आपल्याला नंतर लक्षात येईल. हे पण वेलाक्वेजचं चित्र आहे. याच्यामध्ये ते काय करायचे तर अगदी कमी रंगात चित्र त्यांना काढायला लागायचं. त्यामुळे ते वॉर्म आणि कूल असे दोन खूप त्याचा कॉन्ट्रास्ट भरपूर तयार करायचे. त्याच्यामुळे चित्र अजून रंगीत दिसतं. हे रेम्ब्राचं चित्र आहे, सेल्फ पोर्ट्रेट. याच्यामध्ये पण तुम्ही बघाल की तिथे गालाच्या वरती जे ब्लूइश टिंट असते पुरुषांची, तिथे त्यांनी असा निळसर रंग तुम्हाला दिसतो, म्हणजे आपल्याला बघताना निळसर वाटतो, पण जवळून बघितल्यावर तो ऍक्च्युली ग्रे आहे, म्हणजे ब्लॅक ऍड केला त्याच्यात निळ्यापेक्षा किंवा हिरव्यापेक्षा. कारण ते रंग आयदर महाग होते
किंवा अवेलेबल नव्हते. हे व्हर्मियरचं चित्र आहे. याच्यामध्ये पण जे रंगीतपणा त्याच्यातला दिसतो, ते आपण तो एकच रंग जर बघितला, तर तो बऱ्यापैकी कमी ज्याला सॅच्युरेशन म्हणतात त्याला कमी सॅच्युरेटेड असतो. पण तो तसा भासवलेला असतो कारण त्याच्या शेजारचा रंग विरोधी असतो. असं त्याचं अतिशय काळजीपूर्वक अ, रंगलेपन करून ते जुने चित्रकार असा इफेक्ट मिळवत होते. हे पण अलेक्झांडर कॅर्नेलचं चित्र आहे. हे जिरोम नावाचे आर्टिस्टचं चित्र आहे. लिओन जीन लिओन जिरोम म्हणून आहे. फ्रेंच आर्टिस्ट आहे. तर त्याच्यामध्ये पण भरपूर आपल्याला रंगीत आहे असं वाटतं, पण त्याच्यामध्ये खूप कमी रंगात काम केलेलं असतं ॲक्चुअली. पण आपल्याला त्याचा भास तयार होतो. ही सॉरी झॉनची पॅलेट आहे. अँड्रस झॉन. हा सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना माहिती असतो. आपण त्याचे रेफरन्सेस बघत असतो. तर तुम्ही ऑनलाईन ही पॅलेट तिथे तुम्हाला दिसेल. तर ही तुम्हाला पॅलेट त्याच्या सेल्फ पोर्ट्रेटमध्ये तुम्हाला दिसते बघा, की इथे त्यांनी ब्लॅक आहे, व्हाईट आहे, येलो ऑकरिश काहीतरी एक रंग आहे, रेड आहे आणि अजून एक डार्क रंग आहे. तो एखाद वेळेस निळा असावा किंवा माहित नाही. म्हणजे कुठला रंग आपण जर मागे गेलो, तर इथे निळा निळा रंग दिसतोय तो. तर हे हिरवे शेड्स किंवा इथे मला एक विचारायचं सर, तुम्हाला माझा एरो सुद्धा दिसतोय का? हो मॅडम, दिसतंय. दिसतंय, दिसतोय ना? दिसतंय. एरो सुद्धा मी दिसतंय. करतेय म्हणजे जे पॉइंट हो, आउट हो, हो. करतेय. हां, हो. थँक यू. तर इथे सुद्धा अतिशय लिमिटेड पॅलेट म्हणजे त्याचा तुम्हाला पुरावाच दिसतोय, की हा माणूस लिमिटेड पॅलेटमध्ये काम करतोय आर्टिस्ट. पण इथे सगळीकडे रंगीत ज्या गोष्टी आहेत, तिथे सगळ्या आपल्याला त्या जाणवतायत. तिथले रंग जाणवतायत, तिथलं ॲटमॉस्फिअर जाणवतंय. त्याच्या पॅलेटचं हा कलर चार्ट आहे. ते फक्त 3-4 रंगामधनं किती रंग तयार होऊ शकतात याचं आपल्याला इथे बघायला मिळतं. जुन्या काळची रंग कालवण्याची पद्धत होती. जे मिनरल असायचं किंवा जे पिगमेंट असायचं ते खलून त्याच्यामध्ये कुठलंतरी कुठलं जे काही स्पेसिफाय असेल ते मीडियम घालायचं म्हणजे लिक्विन किंवा ऑइल, पॉपी सीड ऑइल अशा विविध प्रकारचे ऑइल्स ज्याला मीडियम म्हणतात. टर्पेंटाईन नाही, टर्पेंटाईन हे सॉल्व्हंट आहे. तर मीडियम त्याच्यामध्ये घालून ते खलायचं आणि ते आपण वापरायचं. अशा पद्धतीने पूर्वी रंग तयार करायचे. त्यामुळे अगदी कमी होते तसे रंग मुळात कमी होते. आणि आता जे रंग तयार करतात ते असे आपल्याला मशीनमध्ये तयार होतात. च्या मदतीने आणि ते आपल्याला ट्यूबमध्ये भरून मिळतात. पूर्वी काचेच्या जार्समध्ये रंग ठेवायचे. त्यामुळे त्याचं लाईफ पण एखाद वेळेस कमी असेल आणि ते मुळामध्ये बाहेर घेऊन जाता यायचं नाही. म्हणजे तुम्हाला इलाजच नव्हता स्टुडिओमध्ये काम करण्याच्या व्यतिरिक्त. तुम्ही स्केचेस करू शकत असाल आर्टिस्ट, पण आउटडोअर पेंटिंग हा प्रकारच मुळामध्ये बऱ्यापैकी उशिरा चालू झाला. दुसरी गोष्ट म्हणजे पिगमेंट. पिगमेंटमध्ये पहिला जो हा जो पिगमेंट आहे तो नॅचरल लॅपिस लाजुली आहे. ज्याच्यापासून आपण अल्ट्रामरीन ब्लू तयार करतो आणि हा केमिकली तयार केलेला आहे हा रंग. दुसरा, तर आताचे जे रंग आपल्याला दिसतात ते इतके फ्रेश असतात, इतके सॅच्युरेटेड असतात कारण ते वेगळ्या पद्धतीने केमिकली तयार केलेले असतात. त्यामुळे आपल्याला इतके ऑप्शन्स आणि इतके रंगीत चित्र आपल्याला काढता येतात. आता इम्प्रेशनिझममध्ये नक्की काय झालं? आत्तापर्यंत जे प्री इम्प्रेशनिझम हा काळ जो आहे त्याच्यामध्ये अनेक मर्यादा होत्या आणि अजून एक त्याची मर्यादा म्हणजे तेव्हाच्या
त्यामुळे त्याचा क्लायंट होता तो, किंवा त्याचा ज्याला पेट्रोन म्हणतात, तो म्हणजे जनरली चर्च किंवा राजे राजवाडे असे असायचे, ज्यांना एका प्रकारची चित्र लागायची आणि त्या त्या पद्धतीने चित्रकार साहजिकपणे चित्र काढत होते. आणि इम्प्रेशनिझमची सुरुवात जेव्हा झाली, तेव्हा त्याच्या आधी थोडंसं काय झालं असेल, की इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं. अ, औद्योगिक क्रांती ज्याला आपण म्हणतो त्याला. दुसरी गोष्ट म्हणजे कॅमेराचा शोध लागला. अ, आणि या दोन्हीमुळे पिगमेंट मेकिंगमध्ये बऱ्याच गोष्टी, बरेच केमिकल्स असे यांचा शोध लागला. बहुतेक याचं श्रेय जर्मन केमिस्टकडे जातं. आणि इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमुळे अजून एक गोष्ट झाली ती म्हणजे मिडल क्लास तयार झाला आणि त्यांना आता चर्चमध्ये चित्र लागलेली असतात. म्हणजे येशू ख्रिस्त, मेरी आणि अ, अजून कोणी सेंट्स असतील किंवा राजे असतील. तर त्यांच्यापेक्षा वेगळी चित्र, त्याचं मार्केट तयार झालं, की मिडल क्लासला ही चित्र आता नको होती. त्यांना त्यांच्याशी रिलेट होणारी चित्र हवी होती, ज्याच्यामध्ये स्टिल लाईफ असेल, त्यांना रोज दिसणारं स्टिल लाईफ असेल, त्यांना रोज दिसणारं लँडस्केप असेल किंवा त्यांनीच कोणाला तरी त्या स्वतःच्याच पोर्ट्रेट करून घ्यायचं असेल. या पद्धतीची कामं तयार, म्हणजे त्याचं मार्केट तयार झालं आणि त्यामुळे सुद्धा इम्प्रेशनिझमला हातभार लागला. अ, त्यामुळे आर्टिस्टना वेगळे विषय शोधायची गरज भासायला लागली, किंवा त्यांना तसे विषय सापडायला सुद्धा लागले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आउटडोर पेंटिंग ही ची सुरुवात झाली. त्यांना बाहेर काम करता येऊ लागलं, कारण तेव्हा फ्रेंच चिझल आणि ट्यूब्स मधले रंग हे सगळं तेव्हा त्यांना मिळायला लागलं होतं नुकतंच. तर हे जे पहिलं चित्र आहे, ते आहे क्लॉद मोनेचं, जे अगदी आयकॉनिक असं म्हणतात. आयकॉनिक चित्र इम्प्रेशनिझमचं, ज्याचं नावच इम्प्रेशन सनराईज असं आहे. तर ह्याच्यामध्ये काय विशेष आहे, तर हे जर ब्लॅक अँड व्हाईट तुम्ही केलं, तर त्यातला जो सूर्य आहे, तो पूर्णपणे लुप्त होऊन जातो. कारण त्याची या दोन्हीची टोनल व्हॅल्यू जी आहे, ती एकच आहे. आता पहिल्यांदा काय होत होतं, टोनल व्हॅल्यूज वेगळ्या करून लोकं चित्र काढत होती. म्हणजे टोनल कॉन्ट्रास्ट तयार करून चित्र काढायचा. तर आता ही ही हे शक्य व्हायला लागलं, की रंगाने कॉन्ट्रास्ट दाखवता येईल. अशी अनेक त्याची चित्र आहेत. एक कॅथेड्रलची सीरीज आहे. अ, त्याच्यामधलं हे एक चित्र आहे. हे अगदी ऑन द स्पॉट केलेलं असणार आहे. अ, आणि त्यामुळे कमी वेळामध्ये चित्र काढायची पण त्यांना गरज भासायला लागली. कारण अ, तुम्ही जेव्हा आउटडोर काम करता तेव्हा इतका फ्लीटिंग प्रकाश असतो, इतकं फिरतं ऊन असतं, की तुम्हाला ते फार फार तर 2 ते 3 तासामध्ये संपवायला लागतं. त्यामुळे तो जो इम्प्रेशन असतं ते तुम्हाला कसं लवकर मिळवता येईल, याचा एक विचार चालू झालेला दिसतो इथे. इथे एकाच विषयाची त्यांनी अनेक लाईटमध्ये आणि अ, वेगवेगळ्या लाईटचे प्रयोग तिथे केलेले दिसतात. हेस्टॅग नावाची सीरीज आहे. तशी त्याची हेस्टॅग्स, लोटस, पॉपी ट्रीज अशी एकाच विषयाचे अनेक चित्र अशी तुम्हाला तिथे बघायला मिळतील. हे एक स्टिल लाईफ आहे. ज्याला आपण टेबल टॉप म्हणतो. हे पुढे आपल्याला एका ठिकाणी त्याचा संदर्भ आपल्याला दिसेल. हे जॉर्ज सेराचं पॉइंटलिस्ट या पद्धतीचं पॉइंटलिझम या या प्रकारच्या अ, अ, पद्धतीचं चित्र आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, की रंग तर आपल्याला आता खूप मिळायला लागले. पण तरी सुद्धा त्याची जी ल्युमिनॉसिटी असते, ती अजून पुरेशी वाटत नाही, असं काही चित्रकारांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी प्रयोग चालू केले. त्याच्यामध्ये त्यांना असं लक्षात आलं, की तुम्ही जेव्हा त्याचं ऑप्टिकल मिक्सिंग होतं, 2 रंगाच्या बिंदूंचं अनेक बिंदूमध्ये आणि त्याचं ऑप्टिकल मिक्सिंग चालू झालं. व्ह्युअरलाच त्याचं ऑप्टिकल मिक्सिंग करता येतं. जसं अ, आपण जेव्हा
ऑफसेट प्रिंटिंगचे डॉट्सनी प्रिंट होतं तेव्हा आपल्याला कसं चित्र दिसतं, तसंच त्याच प्रकारची ही पद्धत आहे. त्याच्यामध्ये अजून जास्ती ल्युमिनोसिटी आणि त्या रंगाची सॅच्युरेशन अजून जपून ठेवता येतं. जे आपण पॅलेटमध्ये मिक्स केलं आणि रंग लावला तर ते जे ग्रेइशपणा जेव्हा येतो तर त्याच्या ऐवजी हा प्रकार आहे. हा एवढी चांगली इमेज नाहीये, पण हे सेजानचं चित्र आहे. तुम्ही जर सेजान हे सर्च केलं पॉल सेजान तर तुम्हाला हे चित्र तुम्हाला सापडेल. त्याची अशी अनेक टेबल टॉप स्टिल लाईफ्स आहेत. हे सुद्धा एक टेकडीचं लँडस्केप आहे. चांगले इमेजेस नाही सापडत आहेत मला त्याच्या. असो पण आता हे झालं युरोपात चालू होतं. आणि मी जिथे शिकले अमेरिकेमध्ये हे कुठून आलं तर अमेरिकन इम्प्रेशनिझम हा एक प्रकार आहे. तो युरोपातनच आला की काय नक्की झालंय तर अमेरिकेतले काही चित्रकार युरोपात शिकायला गेले होते किंवा चित्र काढायला तिथले एक्सपिरियन्स घ्यायला गेले. असे चित्रकार जे आहेत त्याच्यामध्ये जॉन सिंगर सार्जंट, मेरी कसाट, जेम्स मॅकनेल व्हिस्लर, चाइल्ड हॅसम आणि विल्यम मेरी चेस असे काही चित्रकार आहेत. अजून पण आहेत, पण हे त्यातले मुख्य आहेत. हे सगळे आपल्याला बऱ्यापैकी माहिती असतात. सार्जंट विशेषतः, व्हिस्लर पण माहिती असतो. मेरी कसाट जिची चाइल्ड अँड मदर अशी चित्र आहेत. आणि विल्यम मेरी चेस सुद्धा त्याची चित्र मी पुढे काही दाखवेन. हे विल्यम मेरी चेस सेल्फ पोर्ट्रेट आहे पेस्टल मधलं. विल्यम मेरी चेस युरोपातनं शिकून आले. त्यांनी न्यूयॉर्कमध्ये शिकवायला चालू केलं. तिथे चार्ल्स हॅथॉन हा त्यांचा शिष्य होता. चार्ल्स हॅथॉननी सुद्धा न्यूयॉर्कमध्ये आर्ट स्टुडंट लीगमध्ये शिकवलं अनेक वर्ष आणि त्याचा विद्यार्थी होता हेनरी हेंची. हेनरी हेंचीनी केप स्कूल ऑफ आर्ट म्हणून एक आर्ट स्कूल उघडलं. काहीसं दक्षिणेला आहे. मला त्याचं नक्की ठिकाण आता माहित नाहीये. पण तिथे बऱ्यापैकी ऊन असतं असं मला दिसलं. बाकी युरोप किंवा अमेरिकेतला उत्तरेचा भाग हा बऱ्यापैकी ढगाळ आणि ढगाळ वातावरणाचा असतो. पण जसं तुम्ही दक्षिणेला जाता तसं आपल्याकडे जसं वेदर आहे तसं तिथे दिसायला लागतं. तर हेनरी हेंचीनी 2 चित्रकारांना म्हणजे मला माहित असलेल्या 2 चित्रकारांना शिकवलं ते म्हणजे नेल्सन चँक्स आणि डॅन थॉम्सन. आणि नेल्सन चँक्सनी स्टुडिओ इन्कॅमिनाटी चा तो फाउंडर आहे. तिथले इन्स्ट्रक्टर्सला त्यांनी स्वतः शिकवलेलं आहे आणि डॅन थॉम्सन सुद्धा तिथे मी त्यांच्याकडनं शिकलेली आहे. हे चार्ल्स हॅथॉनचे चित्र आहे. हे हेनरी यांचीचं आउटडोअर पोर्ट्रेट डेमो आहे. हा आपल्याकडे आउटडोअर उन्हातला पोर्ट्रेट डेमो हा इतका रेअर असतो. मला एकच आठवतं तो म्हणजे जॉन फर्नांडिस सरांचा पुण्यामध्ये एक डेमो झाला होता. तो उन्हामध्ये झाला होता. पण हा अतिशय रेअर प्रकार असतो. एक तर मॉडेलला खूप त्रास होतो अर्थात, पण तरी हे विशेष आहे. आणि त्याची रंग लावण्याची पद्धत जर तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये काही असं एक सार्जंटचं कसं एक विशिष्ट पद्धतीने रंगलेपन केलेलं असतं तसं काही नाहीये. कलर स्टडी हा अतिशय जोरकसपणे आणि ज्याच्यामध्ये तुम्ही झोकून देता की त्याच्यामध्ये केअरफुल ब्रशवर्क याला फारसं स्थान नसतं. कलर स्टडी करताना त्याच्या पुढे तुम्ही जाऊन अर्थात केअरफुली काही गोष्टी करू शकता. पण हे अतिशय पटकन करायची गोष्ट असते. म्हणजे लवकरात लवकर त्याचं इम्प्रेशन मिळवणं. हे नाईफ पेंटिंग आहे पूर्ण. हे सुद्धा आउटडोअरच आहे
आउटडोअर स्टिल लाईफ केलेलं आहे. हे तुम्ही बघाल आधीचं एक मी पहिलं चित्र दाखवलं होतं जे क्लॉद मोनेचं होतं. त्याचाच तो त्याची परंपरा पुढे चालवतोय असं तो दिसतंय. हे सुद्धा आउटडोअर स्टिल लाईफ आहे. नाईफनीच केलेलं आहे. इतक्या प्रकारचे रंग कसे मिळवतात हे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तो पुढे आपण एकदा एका ठिकाणी पूर्ण त्याचा डेमो मी ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. या पद्धतीने कसे लोक काम करतात त्याचं. जे पांढरा ही जी पांढरी स्टॅच्यू आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी निळे, गुलाबी, केशरी आणि म्हणजे जवळजवळ सगळे रंग वापरलेत. हे पुन्हा एक पोर्ट्रेट आहे, आउटडोअरच केलेलं आहे. ते सकाळी कोवळं ऊन वगैरे सगळा तो आपल्याला जाणवतंय म्हणजे त्याचे लाईटचं टेम्परेचर काय होतं आणि त्यानुसार कुठली वेळ असेल हे सगळं आपल्याला जाणवू शकतं ह्याच्यामध्ये. आणि आता ही आधीची चित्र बघितली तर त्याच्यामध्ये थोडासा रफनेस जाणवतो, क्रूडनेस जाणवतो. त्यांना नीट काढता येत नाही असं म्हणून नाही, असं नाहीये. तर हे हेनरी यांचीच ड्रॉइंग्स आहेत. तर किती केअरफुली ते पण काम करतो हे आपल्याला दिसेल. क्रूडनेस हा लवकर तो इफेक्ट आणण्यासाठी म्हणून आलेला आहे. पण त्याच्या वरती जर काम केलं तर अशा प्रकारची फिनिश पण पेंटिंग्स याची आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत रचनेमध्ये आणि प्रकाशामध्ये. एक हेलो इफेक्ट हा सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. त्यासाठी सुद्धा वेगळा रंग वापरलेला आहे. म्हणजे त्यातलाच लाईट असं न करता म्हणजे जनरली म्हणजे जे स्टुडंट्स असतात किंवा नवखे चित्रकार असतात त्यांची जी रंगीत चित्र दिसत नाही अशी जी लोकांना वाटत असतं त्याच्यामध्ये बऱ्याचदा काय होत असतं तर ते प्लेन बदलताना नुसताच त्याच्यामध्ये डार्कनेस ऍड करत जातात किंवा व्हाईट ऍड करत जातात. त्यामुळे चित्र हे एकरंगीत दिसायला लागतं. पण त्याचं एक महत्वाचं आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की जे प्लेन चेंजेस कलर चेंजेस ही एक मी नेहमी वाक्य मी ऐकलेलं आहे. हे नेल्सन शँक्स आणि डॅन थॉम्सनचे डेमो आहेत. सॉरी डेमो नाही, सेल्फ पोर्ट्रेट आहेत. तर किती रंगाची व्हायब्रन्सी पण आहे पण त्याच्यामध्ये अॅक्युरेसी पण आहे. असं ते दोघांचेही ते कॉन्ट्रीब्युशन असं आपल्याला म्हणता येईल की त्यांच्यामध्ये अकॅडमिक पेंटिंगची जी त्याचा व्यवस्थितपणा आहे किंवा त्याचा नीटनेटकेपणा आहे हा सुद्धा त्याच्यामध्ये दिसतो. पण रंग मात्र इम्प्रेशनिस्ट आहेत. हे नेल्सन शँक्सचे चित्र आहे. तुम्हाला रंगामध्ये किती त्याच्यामध्ये फ्रेशनेस आहे हे तुम्हाला जाणवेल. त्वचा जेव्हा आपण रंगवत असतो तेव्हा एक सगळ्याच कंपन्यांनी फ्लेश टिंट म्हणून एक रंग काढलेला असतो. तो बरेचदा आपल्याला उपयोगी पडत नाही कारण प्रत्येकाची त्वचा वेगळी असते आणि त्याच्यावर पडलेला लाईट वेगळा असतो. डॅन थॉम्सनचं चित्र आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ब्ल्यू टिंटेड जिलेटिन पेपर असा वापरलेला आहे म्हणजे टिंटेड लाईट आणि त्याच्या शॅडोज वॉर्म असं ते कॉम्बिनेशन आहे. हे फ्रॉम लाईफच केलेलं असेल. हे अगेन्स्ट लाईट आहे म्हणजे लाईट मध्ये कितीतरी वेगवेगळे प्रयोग तुम्ही सतत करत असता म्हणजे आर्टिस्ट करत असतो. हे ली कोलिनवेट नावाच्या माझ्या इन्स्ट्रक्टरचे चित्र आहे. तर त्यांनी व्हाईट आणि रेड या दोनच रंगातल्या वस्तू आहेत त्या पण त्याच्यामध्ये अनेक रंग मिळवायचे असाच बहुतेक तो एक्सरसाइज दिसतोय किंवा तो तिचा उद्देश दिसतोय. हे स्टीफन अर्ली नावाच्या माझ्या शिक्षकांचं चित्र आहे. आय वॉन्ट टू बी अडोर्ड असं त्याचं नाव आहे. तर आता हे फक्त रंगातच खेळतात चित्रकार असं नाही. त्याच्यामधनं भावना व्यक्त करणं किंवा एखादा विषय मांडणं हे सुद्धा त्याच्यामध्ये होतच असतं.
पण त्याच्यामधनं रंगाचं केवढं प्रभुत्व आहे त्या आर्टिस्टचं हे सुद्धा दिसतं. लर्निंग प्रोसेस आता हे कसं नक्की मी शिकले याचं थोडंसं मी आपण जेव्हा कुठलीही गोष्ट शिकतो म्हणजे उदाहरणार्थ आपण जेव्हा पोहायला शिकतो, तेव्हा आपण हात मारायला शिकतो, म्हणजे मग पाय मारायला शिकतो आणि मग ते सिंक्रोनाइज करून पोहायला लागतो. तर हे तसंच चित्र काढायला शिकायचंय. तर त्याच्यामध्ये कसं आम्हाला त्यांनी शिकवलं तर पहिलं वर्ष आम्हाला पूर्णपणे ब्लॅक एंड व्हाईट होतं. त्याच्यामध्ये पूर्णपणे चारकोल स्केचिंग आणि ड्रॉइंग होतं आणि दुसऱ्या वर्षापासून आम्हाला कलर चालू केला. पण त्याच्यामध्ये सुद्धा ब्लॅक एंड व्हाईट आणि कलर स्टडी असे 2 भाग केले होते. आणि त्याच्यानंतर ते टोनल स्टडी आणि कलर स्टडी ह्याचं कॉम्बिनेशन हळू-हळू होत जातं आणि ते दोन्हीही तुमचे पक्के होतात. जर तुम्ही ते वेगवेगळे शिकलात तर. हे तुम्ही बरेचदा तुमचे शिक्षक सांगत असतात, की पेन्सिलने ड्रॉइंग करा किंवा अ, आधी फक्त ब्लॅक एंड व्हाईट लँडस्केप करा असं बरेचदा सांगतात. तर त्याचं हेच लॉजिक आहे. जेव्हा आपण पाहतो म्हणजे जेव्हा आपल्याला चित्र काढायचं असतं कलरमध्ये, तेव्हा बरेचदा अ, लोकांना असा प्रश्न पडतो, हा रंग कुठे दिसतोय? म्हणजे केसामध्ये निळा रंग का दिसतोय आर्टिस्टला किंवा अ, लाल रंग का दिसतोय? तर ते बरेचदा एक म्हणजे इंट्युशन असतं, की हा रंग तिथे वाटतोय. म्हणजे हे जर वाटणं असतं ते इंट्युशन असतं आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये एक लॉजिक असतं ते म्हणजे कंपेअरिंग असतं, की अ, एका एका रंगाच्या शेजारी दुसरा रंग कसा दिसतो. तर त्याचं कंपॅरिझन करून तो रंग आपल्याला तसा जाणवत असतो. तर ते दोन्हीचा आपल्याला विचार करायला लागतो. Development of painting is nothing more than expansion of logic of seeing and transferring the conclusion to canvas. आर्टिस्ट म्हणजे फक्त त्याचं सेल्फ एक्सप्रेशन असतं किंवा अशा बऱ्याच गोष्टी आपण ऐकत असतो. पण त्या प्रत्येक चित्रकाराचं एक लॉजिक असतं असं मला वाटतं. म्हणजे अगदी ॲब्स्ट्रॅक्ट आर्टिस्ट सुद्धा. त्याचं एक लॉजिक असतं. ते जर का आपल्याला कळलं तर आपल्याला चित्र पण कळतं किंवा त्या पद्धतीने आर्टिस्ट चित्र काढत असतो. तर पेंटिंगमध्ये मगाशी मी म्हटलं तसे 2 भाग त्यांनी केले होते. एक कलर आणि एक स्ट्रक्चर. स्ट्रक्चरमध्ये सुद्धा ड्रॉइंग हा विशेष भाग होता त्याच्यामध्ये. आणि आपण थोडं पुढे जाऊया म्हणजे आपण कलर स्टडीवर थोडा जास्त भर देऊ. कलर हा जो ही गोष्ट असते त्याच्यामध्ये आपल्याला 3 त्याचे गुण असतात. एक म्हणजे ह्यू म्हणजे रंगनाम. एक म्हणजे सॅच्युरेशन म्हणजे त्याची इंटेन्सिटी किंवा त्याचा भडकपणा आणि तिसरं म्हणजे व्हॅल्यू म्हणजे त्याचा गडदपणा किंवा अ, त्याचा लाईटनेस. तर हे आपल्याला लक्षात घ्यायला लागतं. त्या त्या पद्धतीने म्हणजे आधीच्या हे जे रंगधनुशी जो सर्कल आहे, त्याच पद्धतीने अ, आमच्याकडे रंग सुद्धा अरेंज करायचे. त्याला स्पेक्ट्रम पॅलेट असं म्हणतात. आता ही जरा नीटनेटकी आहे. पण असं तुम्हाला दिसेल, की वरच्या बाजूला कूल कलर्स आहेत आणि उभ्या बाजूला वॉर्म कलर्स आहेत आणि व्हाईट वेगळा ठेवलेला आहे. त्याची कलरची आयटे आम्ही जे कलर्स वापरत होते त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सॅच्युरेटेड रंग आहेत हे सगळे. म्हणजे येलो ऑकर हा एखादाच रंग असेल, पण बाकी ब्राउन आणि ऑकर्स हे बऱ्यापैकी कमी आहेत. ते तयार करता येतात. म्हणजे 2 रंग मिक्स केले, की आपल्याला ऑकर मिळवता येतो. त्यामुळे तो वापरत पण नाही. म्हणजे बऱ्याचदा मी वापरत नाही. तर हे कसं काढतात? तर इनिशियल जेव्हा ड्रॉइंग काय केल्यानंतर आर्टिस्ट काय करतो? तर कन्सॉलिडेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट. त्याच्यामध्ये प्रत्येक अ, जो आकार आहे त्याच्यामध्ये 2 भाग केलेत. एक शॅडोचा, एक लाईटचा. त्याच्यामध्ये जो कलर अगदी पहिल्यांदा वाटतो आहे, तो त्यांनी भरून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये कुठलीही त्यांनी भेसळ फार केलेली नाहीये. अगदी पहिलाच कलर आहे. शक्य तेवढा
कॅनव्हासवरतीच रंग मिक्स करायचा, अशी एक ही पद्धत आहे. त्याच्यामुळे काय होतं, जसं आपण त्या पॉइंटिलिझम मध्ये होतं, की अ, रंग तसा फ्रेश राहतो. तोच इफेक्ट आपल्याला इथे बऱ्यापैकी मिळत असतो. शॅडोमध्ये एक रंग, लाईटमध्ये एक रंग प्रत्येक वस्तूला, असा त्यांनी बऱ्यापैकी तिथे दिलेला आहे. त्याच्यानंतर रिस्टेटमेंट ऑफ मासेस. ह्याच्यामध्ये काय केलंय, अ, तर तो रंग आता, हा रंग गुलाबी होता, पण त्याच्यामध्ये थोडासा कूल आहे, तर त्यांनी तिथे थोडासा निळा ऍड केलेला आहे. इथे ग्रीन होता, तर त्याच्यामध्ये थोडासा जांभळट वाटतोय, म्हणून त्यांनी तिथे गुलाबी रंग ऍड केलाय, म्हणजे तो इफेक्टिव्हली थोडासा जांभळा तयार होईल तिथे. ह्या सगळ्या गोष्टी अनुभवाने हळूहळू त्यांना आर्टिस्टला कळायला लागतात. प्रत्येक रंगामध्ये थोडा थोडा फरक केलेला आहे. फर्दर रिस्टेटमेंट ऑफ मासेस आणि कन्सॉलिडेशन ऑफ द मासेस, हा तो पूर्ण पसरवलेला आहे ते रंग. तीनदा प्रत्येक रंग रिवाइज केलेला आहे, एवढ्या सोप्या आकारामध्ये. दुसरी स्टेज जी आहे ती, आता हे जे मोठे मोठे मासेस आहेत, त्याच्यामध्ये मेजर कलर व्हेरिएशन्स, म्हणजे थोडे थोडे अजून मोठे मोठेच आकार ठेवलेले आहेत. छोट्या आकारांमध्ये अजून आपण शिरलेलो नाहीये. त्याच्यामध्ये मेजर कलर व्हेरिएशन्स, त्याच रंगामध्ये 2 ते 3 भाग केलेले आहेत आणि व्हेरिएशन्स केलेली आहेत. रिस्टेटमेंट ऑफ मेजर व्हेरिएशन्स पुन्हा ती तपासली आहेत, कारण आपण कायम लक्षात ठेवायचं असतं, जेव्हा तुम्हाला एखादं दृश्य दिसतं, ते आपण लाईटच्या आधाराने पाहतो किंवा एखाद्या स्क्रीनवर आपण चित्र पाहतो, तेव्हा सुद्धा आपण ते लाईटच्याच आधाराने पाहतो. पण आपण चित्र जेव्हा काढतो, तेव्हा ते पिगमेंटनी काढतो. आता हे पिगमेंटचा जो आपल्याला थोडा डिसएडव्हांटेज असा मिळतो, की आपल्याला तेवढी लुमिनोसिटी मिळत नाही. त्यामुळे आपल्याला ती थोडीशी स्ट्रेच करायला लागते. तर त्यामुळे आपल्याला काय करायला लागतं, तर त्याचा जो त्याची जी कलर रिलेशन्स आहेत, म्हणजे एका कलरचा दुसऱ्या कलरशी जे रिलेशन असतं, की एका कलरपेक्षा दुसरा कलर हा थोडासा वॉर्म असतो किंवा कूल असतो, डार्क असतो किंवा लाईट असतो. तर ते आपल्याला पकडायला लागतं आणि ते किंचितसं एक्झॅजरेट सुद्धा करायला लागतं. तर तो आपल्याला जे दृश्य आपण पाहतो, तसा इफेक्ट पिगमेंट मधून मिळू शकतो. तर प्रत्येक अ, जी स्टेप आहे ती आपण तीनदा, त्यांनी असं रेकमेंड केलं, की तीनदा तुम्ही तपासून पहा. एकमेकांशी अ, ताडून पहा. म्हणजे 2 कलरशी सतत रिलेशन, म्हणजे कुठल्याही 2 कलर घ्यायचे आणि त्याचं रिलेशन तपासायचं. असं आपण रिस्टेटमेंट म्हणजे काय आहे, तर ते आहे. मायनर कलर व्हेरिएशन्स, त्याच्यामध्ये छोटे-छोटे आकार असतात. ते त्याच्यामधलं व्हेरिएशन पाहायचं आणि ते सुद्धा आपण पुन्हा-पुन्हा तपासायचं. ह्याच्यातला पोर्ट्रेटचा डेमो आहे डॅन थॉम्सनचा. तर ह्याच्यामध्ये डॅन थॉम्सननी इनिशियल ड्रॉइंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये शॅडो आणि लाईट असे 2 अगदी वेगवेगळे स्पष्ट भाग दिसतात आणि त्याच्यामध्ये थोडासा 3D इफेक्ट त्यांनी इथे ॲड केलेला आहे. इथे रंग भरताना डॅन थॉम्सनची पद्धत अशी आहे, की तो अगदी कडेपर्यंत रंग सुरुवातीला भरत नाही. असं तुम्ही अगदी कडेपर्यंत रंग भरलेले नाहीयेत. पण तरी सुद्धा अतिशय फ्रेश रंग आहेत. म्हणजे हा सुद्धा अगदी कॅडमियम ऑरेंज प्लस थोडासा व्हाईट असाच तिथे असेल. हा लेमन येलोच अगदी, म्हणजे जेवढे इंटेन्सिटी जशीच्या तशी ठेवता येईल तसे रंग तिथे ठेवलेले आहेत. त्यानंतर त्यांनी मेजर कलर व्हेरिएशन्स हा हा ही स्टेप आहे. त्याच्यात थोडे रंग कडेपर्यंत गेलेले आहेत आणि तिसऱ्या स्टेपमध्ये मायनर कलर व्हेरिएशन्स केलेली आहेत आणि बऱ्यापैकी एजेस पर्यंत काम केलेलं आहे आणि काही एजेस मध्ये मग नंतर काही काम केलंय, की जिथे तुम्हाला एजेस वरती काम म्हणजे लॉस्ट एज आणि सॉफ्ट एज अशा पण तिथे केलेलं आहे. पण इथे कुठेही ब्लेंडिंग केलेलं नाहीये, नुसते रंग ठेवलेले आहेत. जवळ-जवळच्या
जवळजवळचे कलर्स आणि टोनल व्हॅल्यूज त्याच्या मदतीने 3 डायमेन्शनल इफेक्ट आणलेला आहे. आता हे शिकायचं कसं? म्हणजे आपण अगदी पहिल्यांदाच पोर्ट्रेट करायला घेतलं तर अत्यंत अवघड जातं. त्यापेक्षा आपण अगदी सोप्या गोष्टीपासून सुरुवात करायची. ते पहिली गोष्ट म्हणजे बॉक्सेस. अगदी सगळ्यात सोप्या त्याला 3 अ, बाजू किंवा 3 किंवा 2 बाजू आपल्याला दिसतात कुठल्याही बॉक्सच्या. त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे शॅडो आणि लाईट दिसतं. शक्यतो तुम्ही जर कलर स्टडी करत असाल तर सुरुवातीला इनडोअर लाईट किंवा वॉर्म लाईटचा उपयोग करावा. कारण तो अतिशय स्पष्ट असतो. जेव्हा तुम्ही कूल लाईट वापरता तेव्हा तो थोडासा डिफ्यूज होतो. त्यामुळे तुम्हाला शॅडो कळत नाहीत आणि नेहमी एक आपण लक्षात ठेवायचं असतं की कूल लाईट असेल तर वॉर्म शॅडो असतात आणि वॉर्म लाईट असेल तर कूल शॅडो असतात. त्यामुळे ते रंग वेगवेगळे असतात. म्हणजे आता हा जो रेड आहे, तोच रेड मी इथे वापरतच नाहीये. इथे जर मी कॅडमियम रेड वापरत असेन, तर इथे मी कार्माइन वापरेन किंवा क्रिम्झन वापरेन. पण शक्यतो मी शॅडोला सुद्धा असं बघते, की रंग वेगळेच वापरायचे. म्हणजे त्याच वस्तूच्या शॅडोला. त्याच्यानंतर दुसरं स्टेप म्हणजे थोडे कॉम्प्लिकेटेड ऑब्जेक्ट करायचे. तर त्याची कॉम्प्लेक्सी लेव्हल त्याची वाढवत न्यायची आपल्याला. अ, त्यानंतर एक्सपेरिमेंट्स विथ लाईट म्हणजे इथे पहिला जो आहे त्याच्यामध्ये एकच सेटिंग आहे. पण पहिलं जे आहे ते वरनं लाईट आहे आणि हे बिलो लाईट आहे. इथे जिलेटिन पेपर लावलेत लाईटला, त्यामुळे रंगीत प्रकाश येतो. त्याच्या पुढची अशा म्हणजे याच पद्धतीने आपण सिंपल टू कॉम्प्लेक्स असं सतत आपली दिशा असली पाहिजे. पहिल्यांदाच कॉम्प्लेक्स करायला घेतलं, पहिल्यांदाच अवघड करायला घेतलं तर ते एखाद वेळेस जमत नाही. मग त्याचं त्या न आवडेनासं होतं. त्यापेक्षा आपण सोप्याकडनं अवघडकडे आपण असंच नेहमी गेलं पाहिजे. मोर कॉम्प्लेक्स. मग तुम्ही आता किती अवघड प्रयत्न करा. म्हणजे जेवढं अवघड करता येईल तेवढं आपण करू शकतो. पण सुरुवात आपली थोडीशी सोपी असली पाहिजे. हे अगेन्स्ट लाईट आहे आणि काचेचं आहे. म्हणजे असे चॅलेंजेस तुम्ही स्वतःला देऊ शकता. हे सगळी माझीच स्टडी आहेत. याच्यापासून तुम्ही काहीतरी विषय सुद्धा मांडू शकता. म्हणजे स्टिल लाईफ मधनं आणि काही म्हणजे त्याच्यामधनं असं नाही की फक्त कलर स्टडी म्हणजे एक एक्सरसाइज आहे. त्याच्यामधनं तुम्ही अजून थोडं काही खेळू पण शकता त्याच्यामध्ये. हे विकेड विच नावाचं स्टिल लाईफ आहे माझं. हा आय यूज्ड टू लव्ह माय स्कूटर अशा नावाचं स्टिल लाईफ आहे. हे माझ्या वडिलांचं पोर्ट्रेट आहे ज्याला पोर्ट्रेट ग्रुपच्या ह्याच्यात स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालं होतं. हे आउटडोअर त्यांचं असं स्पेसिफायच त्यांनी केलं होतं की तुम्ही आउटडोअर काम करायचंय आणि साधारण 3 ते 4 तासामध्ये ते संपवायचं होतं. हे तिथल्या एका वर्कशॉपमध्ये केलेलं काम आहे. आणि 5 दिवसाचं. हे माझं अनुग्रह नावाचं चित्र आहे. ज्यामध्ये सतारिया आणि त्यांची शिष्या अशी विदुर महाजन म्हणून एक अत्यंत उत्तम सतारवादक आहेत. त्यांचं पोर्ट्रेट आहे दोघांचं आणि नेहा महाजन. हे व्हॉलंटरी सिम्प्लिसिटी नावाचं चित्र आहे. त्याला पोर्ट्रेट सोसायटीचं सर्टिफिकेट मिळालं होतं, एक्सलन्स सर्टिफिकेट. हे आत्ताच्या लेटेस्ट सीरीज मधलं लँडस्केप आहे एक. ट्रीज असंच नाव दिलं होतं मी, ट्रीज 1, 2, 3. पण साधारण शिशिरा गमे असं एक्झिबिशनचं नाव होतं. त्याच्यामध्ये मी आणि मंजिरी मोरे नावाचे आर्टिस्ट आहेत पुण्यामध्ये. त्यांनी पानगळ इथली चित्र काढली होती. हे
पण बदामाच्या म्हणजे असंच चित्र 1 2 3 असंच आहे. ट्रीज 1 2 3 असंच याच्यामधलं. संध्याकाळचा प्रकाश म्हणजे प्रकाशामध्ये मला खूप आवडतं काम करायला, वेगवेगळ्या त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट करायला. हे नेल्सन शाइम्सचं एक कोट मी वाचून दाखवते. You know you are getting it when you look at a color and relish it. It's too exciting. It doesn't have to be profoundly intense color either. That's when you know you are a colorist. Even even someone decides to paint ultimately like Rembrandt in terms of their color, to have gone through color studies and understand stubble varieties, you are going to be able to do it better. This isn't a demand that you paint in a certain high color key or nor a restriction. This opens any opportunities. It increases your perception, your ability, and your sensitivity to color. How you choose to paint later on will be your choice, but you will have the choice. म्हणजे तुम्ही जर असं म्हणत राहिलात की तुमचे टोनल व्हॅल्यूज बरोबर असल्या पाहिजे, तुमचं ड्रॉइंग बरोबर असलं पाहिजे आणि तुम्ही कसंही कलर तुम्ही त्याच्यावर टाकलेत तरी चित्र चांगलं दिसतं. हा चॉईस नाही होत असं असं ती पद्धत म्हणते किंवा त्यांची फिलॉसॉफी म्हणते की तुम्हाला चॉईस असला पाहिजे. तुम्हाला रंगाची पॅलेट कशी निवडायची त्याचा तुम्ही चॉईस केला पाहिजे. ऍक्सिडेंटल हा काही चॉईस नाही होत. विदाउट द कॉम्पिटन्स यू डोंट हॅव द चॉईस, यू आर रिस्ट्रिक्टेड. हे एक छान मला कोट होता, तो मी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलाय. A poet's work may proceed along two lines on an imaginary graph. One of the line begins his conscious and continuous effort in technical skills. The other, his normal human course of development, his accumulation of designation of experiences. Now and then, the two lines may converge at high peaks so that we get a masterpiece. म्हणजे इन्स्पिरेशनसाठी वाट न पाहत राहता आपण टेक्निकल स्किल्सवर जर काम करत राहिलो तर कधीतरी आपल्याला ती वेळ येते असं एक कवी सांगतोय. थँक्यू अँड एन्जॉय द वर्ल्ड ऑफ कलर्स. खूप छान झालं. आणि माझी माहिती पण एका वेगळ्या आम्ही ट्रान्समध्ये होतो, त्याला काय म्हणता येईल, वेगळ्या रंगामध्ये, आणि आज वेगळ्यांच्या रंगांच्या वेगळ्या ओळखी आम्ही करून घेतल्या खऱ्या अर्थानं. खरंच तुम्ही जे बाहेर जे शिकलात आणि ते मांडलं तुम्ही, तो प्रवास खूप छान होता, प्रश्नच नाही. अप्रतिम. थँक्यू. मला माहित आहे का हे फारच वेगळा एक्सपिरियन्स होता हा, कारण जेव्हा मी शिकवत असते तेव्हा माझ्या समोर लोक असतात आणि त्यांच्या प्रतिक्रिया मला कळतात. ते स्क्रीन समोर बोलत राहणार वेगळंच होत, कारण माझ्याकडे साऊंडिंग बोर्ड. तुमचे पेंटिंग जे आहेत ना, ती खूप वेगळ्या कलरने नटलेली असतात आणि वेगळे आशय निर्माण करतात, आणि ते बघून आम्हाला असं वाटत होतं की एकदा तुमचं पण लेक्चर किंवा असं सादरीकरण व्हावं. परंतु आता सादरीकरण म्हणलं की मी बघितलं की ज्या वेळेला आपण पोर्ट्रेट वगैरे करता तुम्ही, त्यावेळेला समोर असणं फार गरजेचं आहे. तुम्ही म्हटलं ना आता की समोर असणं गरजेचं असतं. इथं ऑडियन्स कसा असतो, ऑडियन्स कसा बोलतो, ह्याच्यामध्ये खूप अंतर असतं ऑनलाईन. तर ते सादरीकरणामध्ये पण बऱ्याच वेळेला काम करताना सुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोच असं नाही. आपला निलिशाचा पण कार्यक्रम खूप छान झाला आपल्याकडे. तर आज निलिशा आहे आपल्याबरोबर. तिचं मी एकदा पोर्ट्रेट केलं होतं.
हॅलो हो मॅम. दिशाने पोर्ट्रेट. हॅलो. खूप मस्त वाटलं तुमचं प्रेझेंटेशन. खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं आणि थँक्यू. म्हणजे मला पण खूप शिकायला मिळालं आज तुमच्याकडून. थँक्यू मॅम. मला तुझा एक पोर्ट्रेट केलेला आठवतंय हो, हो, हो. बॉम्बे आर्ट बॉम्बे फेस्टमध्ये. सोसायटीमध्ये. तेव्हा मला ते फर्स्ट खूप टाइम छान पोर्ट्रेट एक्सपिरियन्स. झालं, खूप छान पोर्ट्रेट झालं. हो, म्हणजे खूप सुंदर झालं होतं. वेगळ्या रंगांचं त्यामध्ये अनुसरण दिसत आहे. मला म्हणजे वाटतं गुलाबाचं फुल होतं हातात. हो, हो, इकडे- हो, हो. हो, हो. मॅडम आपण प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेऊया. ओके. कुणाला काही प्रश्न आहेत का? तर मीच विचारतो. बऱ्याच वेळा आम्ही असं ऐकलं की आर्टिस्टची स्वतःची एक पॅलेट असते, म्हणजे तो त्याचे काही फेवरेट कलर्स असतात आणि त्या ह्याच्यात तो खेळतो. आणि आता तो एक ट्रेंड पण झालं की माझी स्वतःची पॅलेट. तर तशी तुमची काही पॅलेट स्वतःची आहे का? किंवा अ, तुम्ही कुठल्या रेफरन्सनी ते कलर्स घेतात? मी इन्कामिनाटीमध्ये आधी माझी पॅलेट ऑब्व्हियसली नव्हती काही. मी जे काही मिळेल त्यांनी चित्र काढत होते. जेव्हा इथं अभिनवमध्ये शिकत होते किंवा त्याच्यानंतर काही काळ. तिथे गेल्यावर त्यांनी जी पॅलेट दिली त्याच्यामध्ये मी काम केलं. ते सगळे WNचे कलर्स होते. अं, अ, ते सगळे इथे मिळत नाही. जे मिळतात त्यांनी मी पॅलेट तयार केली. पण जनरली असं प्रयत्न करते मी की स्पेक्ट्रम पॅलेट असते माझी. याच्यामध्ये रंग म्हणजे प्युअर रंग असतात. त्याच्यामध्ये असे प्रायमरी रंग किंवा सेकंडरी रंग असतात. टर्शरी कलर्स फार वापरत नाही मी. ओके. ते तयार होतात कारण आपोआप तयार होतात. हो, बरोबर. मग त्याच्यात काही रंग ऍड होतात. म्हणजे आता काही रंग मिळतच नाहीत मध्येच. म्हणजे आता आपल्याला माहितीये की काही रंग मध्येच मिळणं बंद होतं. मग त्याच्या काहीतरी शोधते मी तसा रंग दुसऱ्या कंपनीचा. पण तरी आता बऱ्यापैकी इतके ऑप्शन अवेलेबल आहेत. आहे थोडीशी पॅलेट आहे. पण अशी प्रायमरी आणि सेकंडरी कलर्स असतात. आणि त्याच्यामध्ये मी असा प्रयत्न करते की प्रत्येक रंगाचा एक ओपेक रंग आणि एक ट्रान्सपरंट रंग असेल. दरवेळेला ते सगळे वापरले जातात असं नाही. पण माझ्याकडे ते रंग असतात. म्हणजे उदाहरणार्थ असं की एक पिवळ्या रंगामध्ये माझ्याकडे कॅडमियम येलो जो ओपेक आहे तो एक असतो आणि इंडियन येलो असतो. म्हणजे असे हे 2 रंग होतात. काही रंगामध्ये नसतात. म्हणजे कॅडमियम ऑरेंज हा एकच ओपेक कलर आहे. पण रेडमध्ये 2-3 कलर्स आहेत. त्याच्यामध्ये ओपेक आहे आणि म्हणजे कॅडमियम रेड आहे आणि कार्माइन नावाचा ट्रान्सपरंट कलर आहे. किंवा कार्माइनच्या ऐवजी तुम्ही क्रिम्झन पण वापरू शकता. प्रत्येक रंगामध्ये एक ट्रान्सपरंट रंग पण मी एक ठेवते. म्हणजे त्याच रंगाचा ट्रान्सपरंट व्हर्जन असेल. ओके. आणि ते आपल्याला ट्रान्सपरंट त्या पेंटच्या ह्याच्यावरनं त्याचं जे लेबल असतं ना त्याच्यावरनं आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. आणि त्याचा एक कलर चार्ट तयार करते. ते सुद्धा त्यांनी सुद्धा एक मजा असते त्याची. आणि रंग म्हणजे कळतात की नक्की हा रंग कसा बिहेव करतो. बरोबर. हॅलो. हॅलो. हा, पागे मॅडम नमस्कार. नमस्कार. अनिरुद्ध देशपांडे बोलतोय. हो, हो. हो, हो. हा. तर एक छोटासा विषय थोडासा वेगळा विचारायचा होता मला, की हां. तुमची बनारस घाटाची पण वाराणसीच्या घाटाची मी काही पेंटिंग्स पाहिलेली होती. हो. हा, तर म्हणजे जेव्हा तुम्ही इमारतींचे फॉर्म्स घेताय, कारण मी जेव्हा वाराणसीचा घाट पाहिला होता हां. आणि जेव्हा तुमची पेंटिंग्स पाहिली, हां. तर ती खूप रिअलिस्टिक वाटतात. बरं. म्हणजे जी अगदी त्या इमारतींच्या आकार, प्रकार आणि त्याची प्रमाणबद्धता म्हणजे ती खूप हां. सुंदर रीतीने मला जाणवलेली आहे. तर जेव्हा तुम्ही इमारतींची पेंटिंग्स म्हणून करता, तेव्हा म्हणजे काय विचारसरणीतनं करता? माझा प्रयत्न असा असतो सर, की जेव्हा मी समोर म्हणजे फ्रॉम लाईव्ह जेव्हा काम करत असते, तेव्हा असा मी विचारच करत नाही, की समोर बिल्डिंग आहे किंवा प्रयत्न तरी किमान असतो. म्हणजे बहुतेकदा आता मला ते जमायला लागलं, की अ, समोरची जी वस्तू आहे किंवा व्यक्ती आहे किंवा दृश्य आहे, तसं ते न बघता फक्त रंगाचे आकार असं जर तुम्ही बघत असाल, तर ते अत्यंत सोपं होतं. म्हणजे सिम्प्लिफाईंग म्हणजे काय, की त्याचं पोस्टराइज करायचं ते.
की तुमच्या मनामध्येच की ते आकार म्हणूनच बघायचं. त्याला स्क्विंट पण तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही डोळे मिचमिचून जेव्हा बघता, तेव्हा ते तुम्हाला ब्लर दिसायला लागतं आणि ते तुमचं आता म्हणजे त्याचं जो हे असतं, जे सब्जेक्ट असं जे आपण बघत असतो, ते न बघता आपण ऑब्जेक्ट असं बघायला लागतो. म्हणजे त्याला एक नावच द्यायचं नाही. म्हणजे झाड असं बघायचंच नाही. हिरवा एक ब्लॉब असं बघायचं किंवा बिल्डिंग असं बघायचंच नाही. काहीतरी रेडिश असा एक आकार आहे असंच बघायचं. असं जेव्हा तुम्ही बघायला लागता, तेव्हा ते तुमचं सोपं होऊन जातं आणि मग त्याच्यानंतर हवं तर तुम्ही स्ट्रक्चर त्यातलं थोडंसं चेक करू शकता पर्स्पेक्टिव्हचे हे लावून. पण म्हणजे अगदी सोपी हे गोष्ट म्हणजे जवळचं जे अंतर असतं ते मोठं आणि लांबचं अंतर लहान. एवढंच बघते मी. बाकी काही बघत नाही. बर. ओके. कारण ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही मगाशी जे अनुग्रह म्हणून एक पेंटिंग दाखवलं होतं, हां. तर त्याचे आकार आणि त्यातली खोली खूप छान भावली. हां. म्हणजे अत्यंत सुंदर रीतीनं ते अगदी जवळ-जवळ ते चित्र असंच उभं राहत गेलं. हां. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला, की तुमची इमारतींची पण आहेत, तुमची सेल्फ पोर्ट्रेट्स पण मी पाहिलेली आहेत. तुमची ही अ, बाकीची ही पेंटिंग्ज आहेत. नाही हे पोर्ट्रेट करताना किंवा कुठल्यातरी विषयावरती चित्र जेव्हा काढायचं असतं, तेव्हा मी ते सगळं अरेंज आधीच करून घेते. म्हणजे उदाहरणार्थ ते जे अनुग्रह चित्र होतं, त्याच्यासाठी मी साधारण एक 200 फोटो काढले होते. म्हणजे सगळं पूर्ण एक ती शिकवणीचा जो वेळ होता त्याच्यामध्ये मी म्हणजे सतत क्लिक करत होते आणि फोटो काढले खूप. आणि मग एका मधला हात, एका मधलं हेड, एका मधलं म्हणजे असं सगळं त्याचं कोलाज केलं तयार आहे. कारण मला तो जो भाव होता, तो भाव अ, कुठल्या हावभावातनं येतोय, हा मी तो शोधला आणि त्याचा एक कोलाज तयार करून मग त्याच्यामध्ये मी फार काही बदल केला नाही. मग त्याच्यानंतर अगदी खरोखर मी रंगाचे आकार एवढंच पाहिलं. पहिल्यांदा मी विचार करते, की हे नक्की मांडायचं कसं आहे? मग त्याच्यानंतर एकदा का फ्रेम माझी तयार झाली, की मग मी ते पूर्णपणे रंगांचे आकार याच पद्धतीने बघते. खरंच छान. म्हणजे मला हं. आवडली संकल्पना. ओके. कारण तुमचं ते एक शिशिरा गमे म्हणून पण एक बहुतेक प्रेझेंटेशन होतं ना? हो, या पुण्यामध्ये आता आमचं झालं. हां. मागच्या वर्षी झालं. बरोबर. कारण तेही खूप हां. छान म्हणजे मांडलेलं होतं. उत्तम. चालेल. हां. थँक यू मॅडम. ओके. थँक यू. मॅडम, माझा एक प्रश्न असा होता. हां. माझं शिक्षण हे अप्लाइडमध्ये झालं, त्यामुळे बरं. कदाचित असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला पेंटिंगवर खूप आवड होती, पण मला तिकडं त्या काही करता आलं नाही. परंतु ज्यावेळेला अशी फेज निर्माण झाली, की अप्लाइड करता करता, ॲडव्हर्टायझिंगची कामं करता करता, की तिथं ज्यावेळेला कामं कमी झाली, तेव्हा पोर्ट्रेटकडे वळावं लागलं मला. हं. आणि तो एक प्रयत्न केला मी. त्यावेळी पण मी थोडीफार कामं केली. त्यात मला आपण जे तुम्ही मला दाखवलत काही पेंटिंगची कामं, आताची जसं आपण हिस्ट्री हं, पाहत हं. होतो, इम्प्रेशनिझम पाहत होतो बरोबर. किंवा पॉन्टिलिझम पाहत होतो, तर त्यावेळेला त्यापैकी माझ्यावर इम्पॅक्ट असलेलं म्हणजे रेम्ब्रांडची वगैरे चित्र, रेम्ब्रांड कलर वगैरे असा इम्पॅक्ट होता थोडासा. मला करायचं होतं. बरं. माझ्या आजोबांच्यामुळे मी अप्लाइडला गेलो. तर ऍक्च्युली माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, की त्या ब्लॅक संपूर्ण डार्क धर्तीवरती किंवा ब्लॅक बॅकग्राऊंडवरती लाईट असलेले चित्र काढताना हं. तो एक वेगळा आभासी प्रतिमा इतकी सुंदर निर्माण होती त्यामध्ये, की त्याच्याकडेच कॉन्सन्ट्रेशन पॉईंट म्हणून आपण त्या व्यक्तीच्या चेहऱ्याच्या अनुषंगाने आपण पाहत राहतो पोर्ट्रेट करताना, म्हणजे एखाद्या बरोबर. राजघराण्यातल्या पोर्ट्रेट करताना. पण मी आज तुमची पोर्ट्रेट पाहिली, तुमची पेंटिंग्स बघितली, तर त्या पेंटिंगमध्ये संपूर्णपणे जास्तीत जास्त डार्क कलर हा माझ्या माहितीप्रमाणे ग्रे स्केल मधला हायकी मधला होता. तर हे बरं. तुम्ही कसं म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कसे डेप्थ दाखवू शकता? माझं लक्षात आलं तुम्हाला? हो, लक्षात आलं मला. असतात म्हणजे एक्सेंट्स असतात.
चित्रामध्ये. पण तुम्ही जेव्हा ऍक्च्युअल दृश्य तुम्ही जेव्हा बघत असता, तेव्हा तुम्हाला एवढा डार्क एक तर दिसत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे रेम्ब्रांडची चित्र ही आत्ता ज्या परिस्थितीत आहेत, त्या परिस्थितीत हा. त्यांनी जेव्हा ती काढली असेल तेव्हा असतीलच असं नाही. त्याची खूप चित्र डार्क झालेत असं म्हणजे असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. विशेषतः बरोबर. ते काहीतरी रात्रीचं काहीतरी एक शिकार असं काहीतरी एक आहे ना चित्र. हा हा. नाईट वॉच. स्ट्रोल नाही नाही, नाईट नाईट वॉच स्ट्रोल नाही. असं. तर बरोबर. हा. ते तर म्हणजे ते नाईट स्ट्रोल नसावं, ते ऍक्च्युअली म्हणजे दिवसाच्या उजेडातलं असावं असं पण काही लोक म्हणतात. म्हणजे ते डार्क झालेली चित्र असतात. ती बरोबर काही आहे. काही काळाने ऑइल पेंट डार्क होतो. त्यामुळे तसा तो इफेक्ट तयार होतो. म्हणजे आपण जेव्हा अँटिक असा फोटोशॉपमध्ये ऑप्शन देतो तेव्हा ते बघा ते तसं होतं म्हणजे आपोआप. तर कायरोस्क्रिओ किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे अर्थातच चित्र विषय उठून यायला मदत होते. पण जसं तुम्हाला दिसत असतं तसं ते नसतं. असं मला वाटतं. म्हणजे तेवढं डार्क नाही दिसत. मला तरी नाही दिसत. मला जसं दिसतं तसं मी काढते. नाही नाही, ते खूप हां. अप्रतिम आहे. आणि एवढा लाईट मध्ये पण हां. शेड आणि त्याच्यामध्ये लाईटचा. हां. तर त्याच्यामध्ये डेप्थसाठी काही अजून एक गोष्टी असतात. म्हणजे कलर मधनं तुम्ही डेप्थ आणू शकता. लांब म्हणजे त्याच्याला जे गेशियल ब्लर जो असतो किंवा जे हवेमुळे तयार झालेला जे लांब जाणारा निळसरपणा असतो, तो एक असतो. तो आपोआप येतो. म्हणजे तुम्ही त्याच्याकडे फारसं लक्ष न देताच येतो तो. कारण तुम्हाला ते दिसतच असतं. तुम्ही जर रंगच कंपेअर करत असता, त्यामुळे ते येतं. अजून एक आपण करू शकतो ती म्हणजे ते म्हणजे एज मधलं काम. म्हणजे अ, लांबच्या किंवा लांबच्या आणि जवळच्या एजेस मधला फरक ठेवणं. लॉस्ट अँड फाउंड एजेस ठेवणं आणि काही शार्प एजेस ठेवणं. ह्याच्यामधनं सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी डेप्थ आणू शकता. खरंच सुंदर. त्याचं कारण असं आम्हाला बराच भावलेला प्रश्न आहे हा, की की हे कसं तुम्ही त्या पेंटिंग मध्ये आणू शकता. कारण काय की एवढ्या लाईट कलर मध्ये सुद्धा खूप इफेक्ट देता येतो, खूप रिझल्ट देता येतो. हे तुमच्या पेंटिंगकडे बघितल्यावर दिसतं. कारण की आता अकॅडमिक काम करताना विद्यार्थी डार्क अँड लाईट या खेळांमध्ये रमलेले असतात. एखाद्या तसं तुम्ही वेळेस न तर दिसता तुम्ही माझं असं माझं असं ऑब्झर्वेशन आहे. मला माहित नाही. पण तुम्ही जेव्हा भारतातल्या अकॅडमीमध्ये कुठल्याही शिकत असता, तेव्हा तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने शिकवलं जातं आणि मी त्या ह्याच्यातनं गेलेच नाही. मी पण कमर्शियल केलंय कारण. त्यामुळे मी त्या ह्याच्यातनं गेलेच नाही. मला या म्हणजे बरोबर. माझ्यावरती हा कधी असं कोणी सांगितलंच नाही, की मला हे असंच करायचं, तसंच करायचं. मला जे शिकवलं गेलं ते तू समोर बघायचं आणि ते करायचं. असंच शिकवलं गेलंय मला. नाही, हे खरंच छान आहे. नाही, आपलाच आपण गुरु आहोत, हे नक्की खरं आहे. आणि नाही, तरी नाही. पण तुमच्या ज्यांनी शिकवलं त्यांनी मला सांगितलं, की तुला जे दिसतंय तसं तू काढायचा प्रयत्न कर. असं म्हणजे त्याच्यामध्ये खरंय. हेच रंग वापरायचे, असेच रंग वापरायचे, असेच ब्रश स्ट्रोक वापरायचे, असं कुठलंही मला त्यांनी सांगितलं नाही. किंवा असं सांगितलं, की असं काहीही तुम्ही करायचंच नाही. तुम्हाला तुमचं जसं ते नैसर्गिकपणे गोष्टी झाल्या पाहिजेत. तुमचे स्ट्रोक्स नैसर्गिकपणेच आले पाहिजेत. असंच त्यांचं जास्ती म्हणणं होतं. आत्ताच्या विद्यार्थ्यांना जे आहे ना मॅडम, त्या कॉलेजेसमध्ये ह्या पद्धतीनं खरंच शिकवलं जात नाही. आज फार बोटावर मोजण्या इतके कॉलेजेस आहेत की त्यांना वेगळ्या दिशेला वळवलं जातं. पेंटिंगच्या विद्यार्थ्यांना मॉडर्नकडे वळवलं जातं, रिअलिस्टिकचं ज्ञान दिलं जात नाही. हे असं का घडतंय? आता माझ्या प्रेझेंटेशनमध्ये एक सुरुवातीचा भाग होता, इम्प्रेशनिझम चालू का झालं? तर त्याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल, की अ, ग्राहक बदलला आणि मीडियम बरोबर आहे. बरोबर आहे. हा त्यातला सगळ्यात मोठा गोष्ट असते. आणि त्याच्याचमुळे हे होतं आणि त्याच्यात मला काही वाईट आहे असं पण वाटत नाही. म्हणजे आहे ते आहे बुवा. ज्यांना फक्त मला असं वाटतं, की मन मारून कुठली गोष्ट करू नये. जे एखाद्या माणसाला जर खरोखर वाटत असेल, की मला रिअलिस्टिकच करायचंय, तर त्यांनी रिअलिस्टिकच करावं. मन मारून काहीतरी करण्यात खरंच काही अर्थ नसतो. पण जर ज्याला वाटत असेल, की ॲब्स्ट्रॅक्ट करावं,
त्याला ऍबस्ट्रॅक्टच विचार करता येत असेल तर ऍबस्ट्रॅक्ट केलं पाहिजे ना, म्हणजे मन मारून काही करू नये एवढंच. नाही नाही, असं वासुदेवजी कामत सुद्धा म्हणाले की एखाद्या विद्यार्थ्यावर प्रेशर न करता त्या विद्यार्थ्याची किंवा त्या ह्याच्याकडून स्वतःच जी काही हे आहे अभिव्यक्ती सादर करण्याची जी उर्मी आहे ती बाहेर आली तर तो खूप चांगलं काम देऊ शकतो. त्यासाठी तो तयार करावा लागत नाही, तो आपोआप तयार होतो. बरोबर. कामत सरांनी पण सांगितलं होतं आणि खरंय, तुम्ही पण आता आज आपण ह्या याच्यावरती आलेलो आहोत की विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडेल ते काम करावं आणि नीट बघावं आणि आपलं निरीक्षण शक्ती वाढवावी आणि आपण कामात राहावं. तेच आपल्या खऱ्या अर्थानं गुरु आहे. मला आज खरंच परत एकदा धक्का बसला की तुम्ही पण अप्लाइडच्या आहात. तर योगायोग असं आहे की मी पण अप्लाइड केलेलं आहे. आणि आणि खरं बघा ना, मगाचा एक पॉइंट जो मॅडमने मांडला तो आमच्यासाठी खूप हे उपयोगी आहे की कल्चर करताना बरेचदा लायकनेस आणतो आपण, तेव्हा तो बघण्यापेक्षा तो फॉर्म म्हणून जर बघितला तर लवकर लायकनेस येईल असं मला पण त्याच्यातनं, कारण आमच्याकडे रंग नसतात, फक्त माती एकच म्हणतो ना. तर ते जर फॉर्म म्हणून बघितलं तो पॉइंट मला जास्त आवडला आणि जास्त उपयोगी आहे बहुतेक स्कल्पचरच्या स्टुडंट. नाही, हा स्कल्पचरचा स्टुडंट नाही तर पेंटिंगच्या पण उपयोगी आहे. आणि आम्हाला स्ट्रक्चरल स्टडी म्हणून जो काही प्रकार होता त्याच्यामध्ये आम्हाला थोडं त्यांनी आमच्याकडनं स्कल्पचर करून घेतलं. ओहो. फार थोडं म्हणजे पण अंदाज आला पाहिजे की बाबा 3 डायमेन्शनल शेप आहे आणि आपण काय करतोय तर 2 डायमेन्शनल करतोय, तर त्याचं कसं रिलेशन आणायला पाहिजे याच्यासाठी त्यांनी आमचा थोडासा तो अभ्यास पण करून घेतला. म्हणजे हा अभ्यास चित्रकारांनी पण केला पाहिजे, म्हणजे तुमच्याकडनं शिकलं पाहिजे आता असं आहे. नाही नाही, खरंच मूर्तिकाम हे एक वेगळंच दैवी देणगी आहे आणि सरांनी सुद्धा अप्लाइड केलं आणि या क्षेत्रामध्ये आपलं एक स्वतःचं वेगळं नाव केलेलं आहे आज नाशिकमध्ये. खूप अप्रतिम काम आहे सरांचं. थँक्यू. मी देशपांडे सरांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाची सांगता देशपांडेंनी करावी. देशपांडे सर. हा, बागी मॅडम नमस्कार. खरंच एक खूप छान रीतीनं अगदी म्हणजे महत्वाचे सगळे विषय तुम्ही विचारात घेतले होते. तुमचा काही थोडाफार विषय मी ज्या अर्थात जेवढं मला नेटवरनं वगैरे वाचायला मिळालं होतं तेवढंच वाचलं होतं. पण आज प्रत्यक्ष तुमचं ऐकल्यानंतर तुमचे एक अगदी सरळ पण एक खूप ठाशीव विचार आहेत. ते मला खरंच खरोखर आम्हाला सगळ्यांनाच आवडले. मागच्या वेळेलाच खरं तर आपला कार्यक्रम झाला असता चांगला, 15 तारखेला आपण प्लॅन केला होता. पण तरी काही उलट आत्ता झाला ते एका दृष्टीनं खरंच बरं झालं की बरीच चांगली माणसं त्याच्यामध्ये जोडली गेली. त्यामुळं तुम्ही खरंच आवर्जून आलात. आम्हाला खूप छान वाटलं आणि एक चांगल्या रीतीनं काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. तर त्याबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सर, मला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू मॅडम. मॅडम, आपण पुन्हा एकदा साताऱ्यामध्ये तुमचा डेमो करूया. हो, नक्की. मी तुम्हाला विनंती करतो की त्यावेळेला सातारला या. आपण सगळे इथे जे आता स्क्रीनवर दिसत आहेत त्या सगळ्यांना इन्व्हाइट करूया आणि साताऱ्यामध्ये कार्यक्रम घेऊया. लवकरच हा कार्यक्रम करूया. मी पुन्हा एकदा तुमचा आभारी आहे की तुम्ही आम्हाला तुमचा बहुमोल वेळ दिला, आमच्याशी बोललात. आता फक्त तुमच्या पेंटिंगवर एकदा बोलायचं असा एक कार्यक्रम घेऊया. पुन्हा एकदा आपण एकत्र येऊया. धन्यवाद मॅडम. थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर.